मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. सुप्रभात मंडळी. अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, गेल्या सप्त्यामध्ये म्हणजे आठवड्यामध्ये साप्ताहिक राशी भविष्य आपल्याला लिहिता आलं नाही किंवा सांगता आलं नाही. थोडं तांत्रिक बिघाड किंवा इतर काही गोष्टींमुळे ते मला करता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. खूप लोकांचे मेसेज किंवा फोन आले, गुरुजी साप्ताहिक भविष्य का नाही केलं, तर काही तांत्रिक बिघाडामुळे किंवा काही कारणामुळे ते मला करता आलं नाही. परंतु आता आपण सुरू करत आहोत. तर आपल्याला आवडत असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा, लाईक करा आणि कमेंट सुद्धा करा की आपल्याला कसं वाटतंय, काय सुधारणा हवी आहे, काय हवंय. परंतु वैयक्तिक जे प्रश्न असतील, जसे की आपला विवाह योग, राशीचा विवाह योग आणि आपला विवाह योग, याच्यामध्ये खूप फरक असतो. कुंडलीमध्ये पाहूनच तो सांगावं लागतं. सगळ्या राशींचा तसा तो सूट होत नाही. तर कोणाचे काही वैयक्तिक प्रश्न असेल तर सशुल्क मी आपल्याला ते सांगू शकतो. जर जनरल प्रश्न असतील तर मी तुम्हाला मोफत सुद्धा सांगेन. परंतु जर मोठे काही प्रश्न असेल तर मी तुम्हाला ते सशुल्क सांगेन. व्हॉट्सअप नंबर खाली दिलेला आहे, आपण संपर्क करू शकता आणि संपर्क केल्यानंतर आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवा, मी आपल्याला त्याचे उत्तर नक्की देईन. एकदा फोन तर करावा लागेल. चला तर सुरू करूया. साप्ताहिक राशी भविष्य जे आहे 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2024. 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मिथुन राशी. मित्रांनो, धनकारक योग आहेत, चांगले योग आहेत आणि धनकारक शुभ योग सुद्धा आपल्याला दिसून येतील, कारण आपल्या धनेश शुभ योगामध्ये आहे. परंतु असं असताना सुद्धा शनी मंगळाची दृष्टी याच्यातून थोडंसं काहीतरी अडचण तर नाही निर्माण होणार, पण थोडंसं ताळमेळ घालण्यासाठी आपल्याला थोडासा त्रास होऊ शकतो. किंवा आपण कुठे फिरायला गेला आहात किंवा काही गोष्टींवरती जास्त खर्च केला आहे, अपेक्षापेक्षा जास्त खर्च केला आहे, म्हणजे 2 रुपये खर्च करायच्याकडे आपल्याला 5 रुपये 10 रुपये खर्च करावे लागले. अशामुळे कदाचित आर्थिक नियोजन या सप्ताहात बिघडण्याची शक्यता आहे. किंवा आपण एखादा आर्थिक व्यवहार करणार असाल जो ऑनलाईन असेल किंवा लमसम विचारांचा असेल किंवा कोणीतरी सांगतो म्हणून आपण करतात किंवा तो व्यवहार होतो त्या व्यक्तीला बघितलंच नाही, कोणीतरी सांगतो म्हणून तो व्यवहार करत असाल तर अशा व्यवहारांमध्ये आपल्याला विशेष काळजी घेणं खूप गरजेचं आहे. अशा व्यवहारातून कदाचित नुकसान होऊ शकते असं म्हटलं. नुकसान होईलच असं नाही, तर आपण जर त्याच्याबद्दल प्रिकॉशन घेतलं, मी सांगतोय त्याबद्दल जर आपण विचार केला तर कदाचित होणार नाही, फायदा सुद्धा होऊ शकतो. परंतु आपल्याला रिस्क मोठी घ्यावी लागणार आहे. या ठिकाणी जोखीम पत्करावी लागणार. ती जोखीम फक्त स्वतःच्या बुद्धीने किंवा आपल्या धैर्याने घ्यायची. कोणीतरी सांगते म्हणून घेऊन करायला मात्र जाऊ नका. तर आपला स्वतःचा रिस्कने आपण जर त्याच्यामध्ये पैसे गुंतवणूक करणार असाल तर नक्की आपल्याला त्यामध्ये लाभ होऊ शकतो. त्याचबरोबर एखाद्या यात्रेचा लाभ होऊ शकतो. खूप दिवसांपासून आपल्याला कुठे जायचं होतं, जायची इच्छा होती, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण जाल. कुटुंबासोबत शक्यतो वेळ घालवा. कुटुंबासोबत एखाद्या देवदर्शनाला, नवरात्रीचे दिवस सुरू असणार आहेत त्यामुळे एखाद्या देवीच्या दर्शनाला, 3.5 पीठापैकी जे देऊळ आहेत, महालक्ष्मीचं देऊळ आहे, तुळजाभवानीचं, एकविरा आईचं, ज्या ज्या काही देऊळ आहेत आपल्याला वाटतात, तर त्या ठिकाणी शक्यतो 3.5 पीठापैकी एखाद्या देवीचं दर्शन घ्या, जेणेकरून आपल्याला एखादी वेगळी शक्ती, ऊर्जा प्राप्त होईल. आणि कदाचित कुटुंबामध्ये एकोपा नसेल किंवा आपल्याच दाम्पत्य जीवनामध्ये काही अडचणी येत असतील तर त्या सुद्धा दूर होण्यास मदत होईल. तर त्यामुळे आपण कुटुंबासोबत एखादं वेळी देवदर्शन घेऊ शकता, तर तो घेण्याचा प्रयत्न करा. यात्रेचे योग चांगले आहेत, कुटुंबाबरोबर फिरण्याचे योग सुद्धा चांगले आहेत. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 4 आणि 7, शुभ अंक असणाऱ्या 2 आणि रंग असणाऱ्या पांढरा, याचा आपण लाभ करून घ्या. मित्रांनो, मागच्याच साप्ताहिक राशी भविष्यामध्ये हा उपाय सुचवायचा होता. तो 30 तारखेपर्यंत आपण करू शकला असता, परंतु अजून 30 तारीख उजडायची आहे आणि आपल्या दिवशी पहिल्या दिवशीच अपलोड होतो व्हिडिओ. तर आपण 2 उपाय या सप्ताहातले सांगणे, मागच्या सप्ताहातला सुद्धा आपण करू शकता करण्याची इच्छा असल्यास. तर 30 तारखेला सर्व पितृ अमावस्या आहे. त्या सर्व पितृ अमावस्येच्या वेळी आपले जर आई वडील नसतील तर आपण एखाद्या ब्राह्मणाला शिदा देण्याचा प्रयत्न करा. तर्पण करून श्राद्ध करता येत असेल तर अतिउत्तम. जर ते करता येत नसेल तर आपण एखाद्या कुठल्याही, पण तो विष्णू किंवा शंकराची पूजा करणारा देऊळ असेल, त्या देवळात जे पुजारी असतात त्यांना शिदा, म्हणजे 2 व्यक्ती पोटभर जेवतील इतका अन्न, म्हणजे काय द्यायचंय, तांदूळ, नारळ, गूळ, रवा म्हणा, तूप म्हणा किंवा इतर कुठलंही शाक, म्हणजे कुठलीही भाजी, एक 4-5 नमुन्याचं किंवा एक जमत असेल तर आपल्याला एक वस्त्र, हे आपण मुद्दाम 30 तारखेला देण्याचा प्रयत्न करा. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नक्की आपल्या पितरांची आपल्यावरती कृपादृष्टी असेल. आता आई वडील आहेत, आई वडील असले तरी सुद्धा आपण एखाद्या कुठल्या तरी व्यक्तीला देवळात जाऊन काही दान दक्षिणा देऊन नमस्कार केला
तर काही अपाय होणार नाही, म्हणजे आपले आई वडील आहे तर मी ते कशाला करू, तर त्याची गरज नाहीये. तसं आई वडील असले तरी सुद्धा एखाद्या देवळामध्ये त्या दिवशी गायीचा म्हणजे गोसेवा आपल्याकडनं करून दे, त्याचप्रमाणे ब्राह्मण सेवा आपल्याकडनं करून दे, त्याचा आपल्याला फायदा होईल. आई वडील असले तर, आणि नसतील तर मी तो उपाय सांगितला शिदा द्यायचा. त्याचबरोबर 7 तारखेला ललिता पंचमी आहे. हाही या उत्सवातला नवरात्रीतला खूप मोठा उत्सव असतो, चांगला उत्सव असतो. खूप लोकांच्याकडे ललिता पंचमीची पूजा केली जाते. जर आपल्याला जमत असेल तर कुठल्याही देवीच्या 5 देवळांमध्ये, आपल्या सराउंडिंग असलेल्या घराजवळच्या 5 देवळांमध्ये दर्शन घ्या ललिता पंचमीच्या देवळामध्ये. जर जमत असेल तर कुंकुमार्चन करा आणि 5-5 दिवे, म्हणजे टोटल 25 दिवे होतील, तर तुपाचे 5-5 दिवे प्रत्येक देवळामध्ये लावा. जर आपल्याला देवीचं एखादं स्तोत्र येत असेल, मंत्र येत असेल तर म्हणा. सर्व मंगल मांगल्य तर सर्वांनाच येतो तो म्हणा. नाहीच येत असेल तर देवीचा, आपल्या कुलदेवीचा जप केला तरी चालेल. महालक्ष्मी अष्टक पुढच्या येणाऱ्या अष्टमीला, त्याचं मी पुढच्या ह्याच्यात सांगेन, पण महालक्ष्मी अष्टक सुद्धा आपल्याला येत असेल तर आपण नक्की म्हणा. यामुळे शारदीय नवरात्र उत्सवामध्ये देवीची स्पंदनं जास्त असतात. देवी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती तिन्ही रूपांनी व्यापित आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टी म्हणजे अभ्यास करणाऱ्या लोकांना सरस्वतीची कृपा होईल. कष्ट करतायत परंतु पैशासाठी आर्थिक करत आहात परंतु पैसे मिळत नसेल तर त्याच्यावरती लक्ष्मीची कृपा होईल. आणि त्याचबरोबर एखादं कार्य करायचं ज्याच्यासाठी शक्ती हवी आहे, म्हणजे शारीरिक शक्ती जास्त हवी आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला महाकालीची सुद्धा कृपादृष्टी होऊ शकते. त्यामुळे तिन्ही देवींचं स्वरूप चांगलं असतं, स्पंदनं चांगली असतात. त्यामुळे आपण तो करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, असे चांगले चांगले उपाय मी आपल्यापर्यंत सुचवतो, व्हिडिओ करतो. हे आम्ही खूप कष्टाने करतो. मित्रांनो, आपण पाहत आहात, चांगली गोष्ट आहे, पण पाहिल्यानंतर एक लाईक करा. आपल्या मोटिवेशनने आम्हालाही त्याचा फायदा होतो. आवडल्यानंतर शेअर करा. आपल्या राशीची इतर लोक जी असतात, जी कष्टात असतात, त्यांनाही काहीतरी पर्याय असतात, हवे असतात, तर अनायसे आपल्या मार्फत आपण व्हिडिओ शेअर केल्यामुळे किंवा इतर लोकांना सांगितल्यामुळे त्याच्यातून त्यांनाही फायदा होतो आणि त्याचं अनायसे रूपाने आपल्याला सुद्धा त्याचा लाभ होतो, फायदा होतो, पुण्य प्राप्त होतं. तर नक्की करा. चला, तर पुढच्या आठवड्यात आपण नक्की भेटूया ह्याच ठिकाणी, ह्याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. शारदीय नवरात्र उत्सवाचे आपल्याला हार्दिक शुभेच्छा.